सर्वप्रथम आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी मला या ठिकाणी आवर्जून बोलवलं असे हेल्पिंग हँड संस्था त्याचे पूर्ण पदाधिकारी तसेच आदरणीय सिनियर डॉक्टर साहेब जाधव साहेब डॉक्टर साहेब सेवा हॉस्पिटल आणि आपण सर्व इथे जमला त्या ठिकाणी बोलवला. सरांचा ज्यावेळेस फोन आला की त्यांचं काहीतरी कमर्शियल इश्यू होता त्यानंतर त्यांनी सांगितले काहीतरी मोटिवेशनल पण आहे. काल माहिती झालं की नक्कीच खूप आनंद वाटतं की जेव्हा आपल्याला सगळे लोक इतके ॲप्रिशिएट करतात, इतके आपलं फेलिसिटेशन करतात. जेव्हा आपण मेहनत करत असतो, अभ्यास करत असतो, तेव्हा त्या गोष्टी आपल्याला नकोशा वाटतात की बाबा इतकी मेहनत मी का करू, मी पास होईल किंवा न होईल. पण जेव्हा तुम्ही खूप मेहनत करता आणि एका पर्टिक्युलर स्टेजला जाता आणि ती गोष्ट तुम्ही अचीव्ह करता, तेव्हा ती अचीव्ह केल्यानंतर समाज तुम्हाला रिटर्नमध्ये ज्या काही गोष्टी देतं, तुम्हाला इतकी प्रतिसाद देतं, इतकी मान देतं, तेव्हा असं जाणवलं की मी जी मेहनत केली होती ती खरीच खूप कमी होती. जर मला माझं पर्टिक्युलर टार्गेट अचीव्ह केल्यानंतर इतक्या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत, तर मी जी मेहनत केली ती खरीच खूप कमी आहे. कदाचित मी याच्यापेक्षा जास्त मेहनत करायला पाहिजे होती. पण हे आपल्याला कधी जाणवतं आपण ती पर्टिक्युलर टार्गेट आपलं गोल अचीव्ह केल्याच्या नंतर. तोपर्यंत काय महत्त्वाचं आहे, तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं आहे आपली पेशन्स. जसं की सरांनी मगाशी बोलताना उल्लेख केला की बाबा खूप स्ट्रगल आहे, खूप मेहनत आहे. नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात मेहनत आहे. अहो साधा कांदा जरी कापायचा म्हणलं तर डोळ्यातून अश्रू येतात. मग हे तर आयुष्य आहे. पण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचे वेगवेगळ्या स्ट्रगल आहेत. मी आज या स्टेजपर्यंत पोहोचलो, कदाचित बऱ्याच जणांना स्टोरी माहिती असेल किंवा नसेल. माझा जन्म एक अतिशय गरीब कुटुंबात, म्हणजे जे वीटभट्टीवर मजुरी करतात मजूर, त्यांच्या घरामध्ये झाला. शिकलेलं कोणीच नाही. कदाचित आमच्या सगळ्यात पिढीमध्ये मी पहिला व्यक्ती असून इथपर्यंत शिकलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, लहानपणी वीटभट्टीवरच काम करत होतो. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण होत होतं आणि त्यावेळेस शिकायचं असं पर्टिक्युलर गोल नव्हता. म्हणजे फक्त शिकायचं म्हणून शिकायचं. तेही कधी जर कामातून वेळ भेटला तर शिक्षण घ्यायचं, अदरवाईज नाही. मेन ऑब्जेक्ट हा शिक्षण कधीच नव्हता. मेन ऑब्जेक्ट हा काम करणे हा होता. पण कालांतराने जसं जसं वय निघत गेलं, पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी. ज्यावेळेस मी चौथीला होतो त्यावेळेस माझा जो मावस भाऊ आहे ते सध्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये क्लर्क आहे. तर त्यांनी मला आईवडिलांपासून आणून त्यांच्यापाशी ठेवलं. म्हणजे माझं चौथीपासून पुढचं जे शिक्षण किंवा आज मी जिथं आहे तर मी कुठं राहतो तर मी माझ्या मावशीपाशी राहतो. का? कारण चौथीपासून आतापर्यंत माझा सांभाळ कोण केला तर भैयानी केला. मग त्यांनी आल्यानंतर त्यांची परिस्थिती वेगळी काही नव्हती. त्यांची परिस्थिती अशीच होती. तीही वीटभट्टीवरच काम करत होती. कारण ते काम करणं म्हणजे आमचं ते खानदानी काम ज्याला म्हणतात, ते वडिलोपार्जित चालत आलेलं काम होतं. तेच काम त्या ठिकाणी आम्ही करत होतो. पण इथं आल्यानंतर जेव्हा चौथीपर्यंत शिक्षण झालं, 10वीपर्यंत शिक्षण झालं, 10वीला 73% गुण त्या ठिकाणी पडले. आणि 73% गुण पडल्यानंतर आमचे एक रिलेटिव्ह एका ठिकाणी काम करत होते. मग ते प्राध्यापक होते बशेश्वर कॉलेजमध्ये. बशेश्वर कॉलेज म्हणजे लातूरचं खूप मोठं कॉलेज आहे. त्या ठिकाणी ते प्राध्यापक होते. मग त्यांनी माझा 10वीचा मार्क येऊन पाहिला आणि त्यांनी म्हटले की बाबा मॅथ्समध्ये खूप छान मार्क आहेत, सायन्स करण्यासाठी खरंच खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे डॉक्टर बनण्यासाठी, पण तो खर्च जो लागणार आहे पुढे ते खरंच त्या ठिकाणी आम्हाला झेपत नव्हता. डॉक्टर साहेब इथं आहेत, खरंच माझी डॉक्टर बनण्याची इच्छा होती, पण काही कारणास्तव मी डॉक्टर बनू शकलो नाही. आर्ट केलं नाही कारण आर्टला असंही काही महत्त्व नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. कॉमर्स हा बजेटमधला विषय होता आमच्या, त्याच्यामुळे आम्ही लातूरच्या शाहू कॉलेजला त्या ठिकाणी 11वीला ॲडमिशन घेतलं. 11वी झाली, 12वी झाली. मग या कालांतरामध्ये ज्यावेळेस कॉलेजला आम्ही जात होतो तेव्हा कपडे घेण्याचे पैसे नव्हते. कॉलेजचा जो युनिफॉर्म होता तोही नव्हता. त्याच्यामुळे जे सिनियर मुलं होते, जी वटीतले होते, त्यांचे जुने कपडे आम्ही त्यावेळेस कॉलेजला असताना वापरायचो. त्यांचा युनिफॉर्म जो होता तो आम्ही त्या ठिकाणी वापरत होतो. आणि कॉलेजमध्ये असताना सगळ्यात मागच्या बेंचवर जाऊन बसायचं, कारण पुढच्या बेंचवर कसं एकदम हुशार मुलं बसतात, त्याच्या पाठीमागल्या ॲव्हरेज मुलं बसतात आणि सगळ्यात शेवटी असे मुलं बसतात की त्यांना शिक्षणाचे काही घेणं नाही. असं एक कन्सेप्ट असतो कॉलेज लाईफमध्ये. मग आम्ही बॅक बेंचेसला जाऊन बसायचं. जास्त ग्रुपमध्ये मुलांच्या राहायचं नाही, कारण भीती अशी होती की समजा आपण 2 मुलांना बोललो तर ते कुठेतरी बाहेर घेऊन जातात, चहा पाणी नाश्ता होतो, मग ते देण्या इतके पैसे आपल्याकडे नसतात. त्याच्यामुळे आपली त्या ठिकाणी नामुष्की होऊ नये म्हणून आपण कोणाला कॉन्टॅक्टही करत नव्हतो. आणि सायकल पण घेण्या इतके पैसे नव्हते. जवळपास घर ते शाहू कॉलेजचं अंतर अंदाजे 3-3.5-4 किलोमीटरचं अंतर होतं. हे दररोज सकाळी उठणे, पायी चालत जाणे, कापी पिशवी त्याच्यामध्ये रजिस्टर टाकलेले, आणि क्लासमधला जो होमवर्क होता तो चालत जाण्या येण्याचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये आम्ही अभ्यास करायचो. 10वीला असताना क्लासमध्ये जे गृहपाठ भेटायचं किंवा इंग्रजी शब्द पाठ करायचे भेटायचे, तर
हा जो कालावधी आहे चालत जाणे चालत परत येणे, या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी अभ्यास केला. आणि एक प्रेरणा म्हणजे अभ्यासात अशी वाटत होती की बाबा 10वीमध्ये जर समजा मी क्लासमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं किंवा काहीतरी शब्दांचे उत्तर दिले तर जे क्लासमधले जे शिक्षक आहेत ते आपली प्रशंसा करायची, ती ऐकल्यानंतर खूप छान वाटायचं की अरे मी खरंच म्हणजे खूप चांगलं आहे. त्या प्रेरणेनं कुठंतरी अभ्यास करण्याची प्रेरणा त्या ठिकाणी भेटत गेली. मग असंच करत करत 10वी झाली, 12वी झाली. 12वी झाल्यानंतर बीकॉमला ॲडमिशन शाहू कॉलेजमध्ये त्या ठिकाणी घेतलं. बीकॉमला ॲडमिशन घेतल्यानंतर बऱ्याच जणांचा विचार असतो की बाबा कोण MBA करणार, कोण CA करणार, कोण UPSC, कोण MPSC. पण आपल्या डोक्यात तसा काहीच विचार नव्हता. आपल्याला फक्त 10वी नंतर काय असते, 11वी, 11वी नंतर 12वी, 12वी नंतर ग्रॅज्युएशन, हेच आपल्याला माहिती. कारण मार्गदर्शन करणारे त्यावेळी आज सच कोणी नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही बीकॉमला शाहू कॉलेजमध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं. मग बीकॉम करत असताना क्लासमध्ये खूप क्रेज होती की बाबा एखादा पर्टिक्युलर मुलगा जर कुठल्या CA कडे जॉब करत असेल तर तो खूप भारी, त्याला सगळेजण डिमांड द्यायचे, त्याला चहा नाश्ता विचारणे. मग वाटायचं बाबा हा CA कडे जॉब करतोय, मग आपण का करायचं नाही. मग असं शोधत शोधत एका CA कडे जॉब केला. आणि ज्यावेळी मी एका CA कडे जॉब सुरुवात केला तेव्हा माझा पहिला पगार हा 750 रुपये पर मंथ होता, 750 रुपये. मग जॉब प्रोफाईल काय, मग जॉब प्रोफाईल ऑफिसमधली फरशी साफ करणे, ऑफिसमधले काचा साफ करणे, क्लायंट कोण आले तर त्यांना चहा देणे, पाणी देणे, CA साहेबांच्या घरचं भाजीपाला आणून देणे, त्यांचे लेकरं सांभाळणे, या टाईपचं काम, जनरल काम त्या ठिकाणी होतं. मग बीकॉम फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं, थर्ड इयर, 3 वर्ष मी त्या ठिकाणी पूर्ण केले. आणि माझा 750 रुपयाचा पगार वाढत वाढत 4500 रुपये झाला 3 वर्षानंतर. मग कसं असतं, जेव्हा आपलं वय वाढत जातं तेव्हा आपली विचार करण्याची क्षमता किंवा बुद्धी त्या ठिकाणी वाढत जाते. मग कुठेतरी असं जाणवायला लागले की बाबा आपण जिथं जॉब करतो, हे जे आपले प्रिन्सिपल आहेत, हे जे सर आहेत, ते 4 व्हीलरमध्ये फिरतात, स्वतःचा लॅविश बंगला आहे, सगळ्या ठिकाणी इतकं मोठं त्यांचं नाव आहे, मोठे मोठे अधिकारी त्यांना बसण्यासाठी चेअर देतात. मग आपण का CA नाही होऊ शकत, आपण का CA अचीव नाही करू शकत. आपण किती दिवस चिखलातच काम करणार, आपण किती दिवस शिळ्या भाकरीच खाणार, आपण का चांगलं जीवन नाही करू शकत. मग हा विचार कुठेतरी डोक्यात आला. मग आल्यानंतर मग विचार केला की असं सरांनी काय केलं असेल की ते आज CA झाले, ते इतके मोठे झाले, इतके पैसा त्यांनी त्या ठिकाणी कमवला, इतका समाजात मान सन्मान प्रतिष्ठा आज त्यांना भेटली. मग लक्षात आले की त्यांनी काय केलं तर फक्त अभ्यास केला, याच्या पलीकडे म्हणजे कुठं माउंट एव्हरेस्ट चढले नाहीत किंवा त्या पलीकडे काय केलं नाही. मग अभ्यासच केला. मग आपणही अभ्यास करू शकतो ना, त्यांच्यात आपल्यात असं वेगळं काय आहे, मग आपणही बिलकुल अभ्यास करू शकतो. मग CA करायचं तर मग CA करायचं तर त्याला खूप पैसे लागतील असं त्यावेळेची आपल्या भावना होती. पण माहिती केल्यानंतर लक्षात आले की CA हा या ठिकाणी मला सांगण्यासाठी आपल्याला सगळ्यांना खूप आनंद वाटतो की CA करायला खर्च काहीच लागतो. 5 वर्षाचा कोर्स आहे, हार्डली तुम्ही 2 ते 3 लाखामध्ये CA होता. ते पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप भरायचे आहेत, एकदाच भरायचे नाहीयेत. तर इतके पैसे तर जेव्हा आपण पर्टिक्युलर एका पावलावरती चालायला होतो, एका मार्गावरती चालायला लागतो, तर हेल्पिंग हँड्स कुठं ना कुठं नक्कीच त्या ठिकाणी येत असतात. पण आपण तो प्रवास तरी एक कुठं ना कुठं पॉईंटला सुरू केला पाहिजे. मग आमचे जे CA होते, आदरणीय CA, त्यांना मी सांगितले की सर मला पण CA व्हायचं आहे. मग मला पण CA व्हायचं आहे. नंतर त्यांनी असं माझ्याकडे बघितलं की ह्याला काय झालं अचानक, सगळं तर चांगलं चालू आहे, सगळी तर साफसफाई चांगलं करतो, मग अचानक CAचं डोक्यात कसं काय आलं बाबा ह्याच्या. मग त्यांनी म्हटले की नाही, म्हटले CA करणं प्रत्येकाच्या कप ऑफ टी नाही आहे, प्रत्येकाच्या विषयातलं काम नाही आहे, आणि अंतरून पाहून पाय पसरावे असं त्यांनी विचारलं. पण आमच्या डोक्यात ते नाही, आपल्याला CAच करायचं आहे, आता काही झालं तरी. मग त्यांनी असं सांगितले की तुला 4500 पगार आहे ना, ती आपण 7 करूया, पण तू जाऊ नको सोडून, तू खूप छान काम करतो, छान ऑफिस मेंटेन करतो, सगळं चांगलं करतो, पण तू सोडून जाऊ नको, इथंच कर. ती CA वगैरे काही आपल्याच्यानं होत नसते, तुझं वय पण झालेलं आहे आता. मग नाही, आपल्याला CAच करायचं. मग तो मी जॉब तिथं सोडला. मग त्यावेळेस आफ्टर ग्रॅज्युएशन डायरेक्ट एंट्री स्कीम म्हणून एक असते. डायरेक्ट एंट्री स्कीमचं कसं असतं, तुम्ही CA सुरू करण्याच्या अगोदर कुठल्या तरी एका CA पाशी तुम्हाला 3 वर्ष ती इंटर्नशिप करायला लागते, त्याला आपण आर्टिकलशिप असं म्हणतो. मग लातूरमध्ये जवळपास मी 10 ते 12 फर्मकडे इंटरव्ह्यू दिले की बाबा मला तुम्ही आर्टिकलशिपला घ्या. पण कुणीही त्यावेळेस सिलेक्ट केलं नाही, कारण नक्कीच त्यावेळी माझी जर परिस्थिती पाहिली तर कपडे खूपच फाटके, खूपच मळालेले, आणि तुम्ही CAचं ऑफिस पाहिजे तर खूप लॅविश असतं, कारण दिस इज अ सर्व्हिस इंडस्ट्री. तर नॉर्मली कसं असतं माहिती आहे का, जेव्हा आपण एका व्यक्तीला पाहतो तर पाहून आपण 50% त्याला जज करतो की हा कसं असू शकेल पुढं बोलण्याच्या पुढं, कारण ड्रेसिंग सेन्स असेल किंवा जे काही गोष्टी असतील. पण त्यावर बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी मला जज केलं आणि म्हटलं की नाही, मतलब तुम्ही CA करू नका. मग हे गेल्यानंतर असेच इंटरव्ह्यू देत देत मी एका फर्ममध्ये आलो. तिथे CA सचिन शिंदे म्हणून जे आता पार्टनर आहेत आणि शिंदेच्या मंगळाधीन कंपनीचे फाउंडर पार्टनर ते आहेत, त्या ठिकाणी मी त्यांना इंटरव्ह्यू दिला.
त्यांनी प्रॉपर पूर्ण इंटरव्ह्यू घेतला, अकाउंटिंग रिलेटेड कन्सेप्ट विचारला, इन्कम टॅक्सेशन सगळे क्वेश्चन त्यांनी विचारले आणि त्यांना सगळ्या माझ्या गोष्टी पटल्या आणि त्यांनी एक विजन दाखवलं की बाबा हा मुलगा 100% CEO उद्याच्याला बनणार. मग त्यांनी सांगितले की माझ्या फर्ममध्ये तुला बिलकुल आर्टिकलशिप आहे आणि तू त्या दिवशी CEO होशील, दुसऱ्या दिवशी पार्टनरशिप म्हणून तू या ठिकाणी तुला ऑफर आहे, खूप मोठी फर्म आहे. मग हे सांगितल्यानंतर तर त्यांनी एक स्वप्नच त्या ठिकाणी दाखवलं आणि मी जे CA करणार होतो त्याला आणखीन दुसरं पाठबळ लागले हे स्वप्न की बाबा CA नंतर तर स्ट्रगल तर संपलं, कारण ऑलरेडी खूप मोठी ऑफर या ठिकाणी आलेली आहे. मग CA करायचं सुरुवात करायची तर पैसा हा एक खूप मोठी गोष्ट या ठिकाणी लागत असते. मग एक कोचिंग क्लासेसमध्ये मी गेलो, मग तिथे इन्क्वायरी केली की सर CA करण्यासाठी किती पैसे लागते. नॉर्मली आपला कुणाचाही तो नॉर्मल प्रश्न असतो जो की माझाही प्रश्न मी त्या प्राध्यापकांना विचारला प्रायव्हेट कोचिंगवाल्यांना. मग त्यांनी सांगितले की अरे मोहसिन म्हणले CA करण्यासाठी पैसे नाही लागेल, टॅलेंट लागतं. आपल्याकडे तर टॅलेंट भरपूर नाही म्हटलं, पैशाची गरजच नाही. पण त्यांचं हे वाक्य पार्टली बरोबर होतं. का? कारण दुसऱ्या दिवशी फीस मागितली त्यांनी ट्युशनची, आता कुठून द्यायची फीस आता यांना. दुसऱ्या दिवशी त्यांनी ट्युशनची फीस मागितली, फीस कुठून भरायचा हा खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवला की बाबा कसं करणार, खिशात तर रुपये पण नाही आणि इथे तर 20,000 रुपये नगदी भरायचे आहेत. या ठिकाणी एक व्यक्तिमत्व जो की माझा मावस भाऊ ज्यांनी मला घरून आणलं होतं, त्यांची नुकतीच एंगेजमेंट झाली होती, त्यांनी त्याची एंगेजमेंट रिंग विकली, मला पैसे आणून दिले, हे घे म्हणले CA ला ऍडमिशन कर, हे घे म्हणले तू CA ला ऍडमिशन कर. मग त्यावेळेस जे फील झालं ना की बाबा मी जर या क्षेत्रात आज सक्सेसफुल नाही झालो आणि उद्या मी किती जरी पैसे कमवले तर ह्या रिंगचे पैसे किंवा ह्या रिंगची किंमत मी कधीच मोजू शकणार नाही. इतकं मोठं प्रेशर त्या ठिकाणी माझ्यावरती आलं. मग त्या ठिकाणी पैसे भरले, ऍडमिशन घेतलं, CA सुरू केलं. खूप अभ्यास केला, तुफान अभ्यास केला, रात्रंदिवस अभ्यास केला, वीटभट्टीवर काम केलं. शिवाय चौकामध्ये रिडिंग होती, त्यावेळेस रिडिंगला भरणे इतके पैसे नव्हते. एकदम साधी रिडिंग बघितली, पत्र्याची, फॅन टपाटपाटपाटपा घाम गळत होता. 200 रुपये महिना रिडिंग. सकाळी घरून जाताना एक चपाती आणि शेंगाची चटणी त्याच्यामध्ये बांधायची, ती रिडिंगला घेऊन जायचं. ती चपाती दुपारी खायची, ती चपाती रात्री खायची, पेपर टाकायचा, रिडिंगमध्ये झोपायचं. का? कारण CA क्लिअर करायचं. समजा हा पर्टिक्युलर विद्यार्थी याच्याकडे खूप पैसे, ह्याला CA होण्यासाठी जर यांनी प्रॉपर अभ्यास केला तर 5 वर्ष लागतात. 1-2 अटेम्प्ट जरी फेल झाला तर मला ते कव्हर 3 वर्षात करायचं. एक विद्यार्थी जर एक्झामसाठी 4 महिने सुट्ट्या घेत असेल तर माझ्याकडे 4 महिने इतका वेळच नव्हता, मला ते 2 महिन्यातच कव्हर करायचं. का? कारण आपण जर जितका वेळ आपण इथं घालणार, वेळ गेला का आणि पैसा गेला का, त्या ठिकाणी एकच गोष्ट होती, रात्रभर अभ्यास करायचा, सकाळी उठायचं, घरी जायचं, परत एक चपाती बांधून आणायची, रात्रभर अभ्यास करायचा. अभ्यास केला, एक्झाम दिली, रिझल्ट आला, फेल झालो. का फेल झालो? तर मेहनत करणे हा एकमेव पर्याय आहे का हो? मला सांगा, मेहनत करणे हा एकमेव पर्याय असता तर आज सगळे मजूर श्रीमंत झाले असते. प्रत्येक गोष्ट करायची टेक्निक असते. मग जाणवलं 200 मार्काला पास होतं, 190 मार्क पडले त्या ठिकाणी, फेल झालो आणि एक विषयामध्ये एक्झाम्शन आलं. मग खूप जास्त जेव्हा आपल्यावर मोरल बर्डन असतं, फॅमिलीचं बर्डन असतं, ऑफिसचं बर्डन असतं, समाजाचं बर्डन असतं, त्यावेळेस आपल्याला जाणवतं की माझी खूप तयारी आहे मेहनत करण्याची, मी पास होऊ शकतो, पण मी घरच्यांना किंवा समाजाला कसं हे सिद्ध करून दाखवू की मी पास होऊ शकतो. कारण घरच्यांना समाजाला तेच दिसतं जे आपण दाखवतो त्यांना. आपली खूप तयारी असते मेहनत करण्याची, पण ते आपल्याला पटवून पण देता आलं पाहिजे. मग त्यानंतर सचिन सरांनी मला घेऊन बसले आणि त्यांनी मला सांगितले की बा तू ज्या पद्धतीने अभ्यास केला ती गाढव मेहनत झाली. किती तास अभ्यास केला? मी त्यावेळी दररोज 17 ते 18 तास अभ्यास, दररोज 17 ते 18, 3 महिने कंटिन्यू. पण ज्या मार्गाने गेलो तो मार्ग चुकीचा. अभ्यास करण्याची टेक्निक असते. मग त्यांनी एक टेक्निक सांगितली की बाबा तू या पद्धतीने नोट्स काढ, या पद्धतीने अभ्यास कर, या पद्धतीने तू रिव्हिजन कर, या पद्धतीने तू मगत कर. मग ह्या पद्धतीने अभ्यास केला. त्याच्यानंतर मी IPCC पास झालो, जे CA ची फर्स्ट एक्झाम असते, त्या ठिकाणी मी ती क्लिअर झालो. मग त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो CA फायनल. CA फायनल म्हणजे ते लातूरमध्ये सुविधा आपल्या इथे उपलब्ध नाही, त्यासाठी पुण्याला जावं. मग पुण्याला जाणं म्हणजे त्या ठिकाणी रूमचे भाडं आलं, मेसचं भाडं आलं आणि लातूरच्या बाहेर कदाचित मी पहिल्यांदाच जात होतो. आणि मग लातूरच्या बाहेर नंतर पैसे कोण देणार? मंथली पुण्यामध्ये राहायचं म्हणलं तर कमीत कमी 7,000 ते 8,000 रुपये मिनिमम त्या ठिकाणी लागतच होते. मग त्या ठिकाणी मी पुण्याला गेलो. मग पैसा कोण देणार? तर भैया जो काही लागणार आहे. ते काय करत होते, ते वीटभट्टीवरच काम करत होते. तिथून जे काही पैसे येत होते त्याच्यामध्ये काटकसर करून ते पैसे पूर्ण माझ्या शिक्षणाला त्या ठिकाणी पाठवत होते. पण पैसे कसे युटिलाइज करायचे हे आपल्या हातात होतं. मग पुण्यामध्ये गेल्यानंतर सेम स्टोरी. मग तिथं कसं करायचं, एक वेळेची फक्त मेस लावायची.
एक वेळेची मेस 2 वेळेस तोच टिफिन खायचा, किंवा दुपारचा जेव्हा ब्रेक असेल तेव्हा बॅगमध्ये एक बिस्किट पुडा ठेवणे, लायब्ररीमध्ये बसूनच तो बिस्किट पुडा खाणे, किंवा लायब्ररीमध्ये बसूनच एक 5-10 रुपयाचा वडापाव आणणे तो खाणे. आणि टार्गेट फक्त एकच होतं की काही करून मला सीए करायचंय. मी किती तास अभ्यास करतोय? 17 तास. मी 20 तास करतो, पण सीए व्हायचं. कारण जर मी ह्या अटेम्प्टला फेल झालो तर माझ्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न होतो की पुढचे 6 महिने सर्व्हाइव्ह करायचे कसे? 6 महिन्यासाठी मग रिडिंगसाठी पैसे आणायचे कुठं, मेससाठी पैसे आणायचे कुठं, एक्झाम फीस भरण्यासाठी जे 2000 रुपये लागत होते ते पण पैसे त्यावेळेस नव्हते. मग ती डबल एक्झाम फीस भरायची कुठे? भीती मेहनत करण्याची नव्हती, भीती पैशाची होती. किती परत म्हणजे मुलं काय करायचे, एक्झामसाठी 6 महिने लिव्ह घ्यायचे, पण मी 2 महिनेच लिव्ह घ्यायचे. का? कारण मला ते 4 महिने जॉब केल्यानंतर काहीतरी पैसे ऑफिसमधून भेटत होते, ते महिने मी पुढचे 2 महिने वापरत होते पैसे. त्याच्यामुळे जर एखादा पर्टिक्युलर मुलगा लायब्ररीमध्ये 10 तास अभ्यास करत असेल तर मी 17 तास करत होतो. का? कारण त्याने ऑलरेडी अभ्यास केलेला आहे 4 महिने. मग ज्या पद्धतीने सीए फायनलला अभ्यास केला, सीए फायनलला अभ्यास करत असताना पहिला अटेम्प्ट दिला, फेल झालो. घरच्यांनी खूप नाव ठेवले, सगळ्यांनी नाव ठेवले की नाही म्हणले होणार नाही. दुसरा अटेम्प्ट दिलो, फेल झालो. 2 फेल्युअर ऑलरेडी आलेले होते आणि ऑलरेडी घरच्यांचं इतकं प्रेशर होतं की घरच्यांनी सांगितलेलं होतं की सीए होणं तुझ्याच्याने शक्य नाहीये. मी चपरासाचा खूप छान जॉब बघितलेला आहे, 5000 पगार आहे, 2 टाइम चहा भेटतो, तिथं तू त्या ठिकाणी जॉब जॉईन कर. पण कसं तरी रिक्वेस्ट करून त्यांना मी एक अटेम्प्ट त्या ठिकाणी शेवटचा मागितला. अटेम्प्ट मागितला, अभ्यास सुरू केला, रूम घेतली, खूप अभ्यास केला. एक पेपर झाला, दुसरा पेपर झाला. अभ्यास करत असताना ज्या दिवशी पेपर होता त्या दिवशी घरून फोन आला. घरून फोन आला सकाळी 6 वाजता आणि पेपर होता ऑडिटचा, आय थिंक ऑडिटचा पेपर होता. घरून फोन आला. मग त्यांचं म्हणणं आलं की तुला काही माहिती झालं का? मी म्हणलं काय, आपल्याला काही माहिती नाही. तर ते म्हणजे तुझी आजी एक्सपायर झाली. आणि आजी म्हणजे माझ्या आयुष्यातलं असं व्यक्तिमत्व, आजीला कधीच माहित नव्हतं मी काय बनतोय, काय करतोय. पण मी जेव्हा घरी जात होतो तर आजी मला जवळ घेत होती, गोंजारत होती आणि मला एकच सांगायची की तू जे काय करतोस, तू खूप तुझी तब्येत खराब होती, तू नको करू, हे बंद कर. आपल्याला 2 टाइमाचं इथं मेहनत करून भेटतंय ना, तू कशाला जीवात कष्ट करून घेतो. मग आजी एक्सपायर झाल्यानंतर खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहिला की बाबा आता आपण रडत बसायचं का अभ्यास करायचा? कारण आता आपण जर रडत बसलो तर आपल्याला आयुष्यभर परत रडत बसावं लागेल, कारण हा आपली शेवटची संधी आहे. आजीचं स्वप्न होतं मी काहीतरी बनेन, आजी तर राहिली नाही. मग आता काय करायचं? त्यामुळे मनावर दगड ठेवून मोबाईल बंद केला आणि अभ्यास सुरू केला. पेपरची वेळ होती 2ची, अंत्यविधीची वेळ होती 1ची. 1ला 10 मिनिट कमी असताना समशानात गेलो, फक्त शेवटचं दर्शन करण्यासाठी. हार्डली 10 मिनिट मी थांबलो असं समशानामध्ये. शेवटचं दर्शन घेतलं, परत आलं, अभ्यास केलो, पेपर दिला. सर, आजीचे अंतिम संस्कार लातूरलाच झाले असतील ना? हो. आणि त्यावेळेस पेपर लातूरलाच होता? लातूरलाच होता पेपर. फाईन. पेपर दिले. ऑडिटचा असा पेपर आहे, त्याच्या फर्स्ट अटेम्प्टला मला ऑडिटच्या पेपरमध्ये 23 मार्क पडले होते, ज्याच्यामुळे मी फेल झालो होतो. पण या पेपरला आजीच्या अंत्यसंस्कारानंतर मी एक्झाम दिली. एक्झाम दिल्यानंतर सगळ्यात जास्त मार्क मला ऑडिटमध्ये पडले. सगळे पेपर गेले, रिझल्ट आला आणि मग त्यावेळेस मी त्या ठिकाणी सीए झालो. मग ह्या ठिकाणी अभ्यास करत असताना एक जाणवलं की पहिली गोष्ट म्हणजे विचार, आपले जे विचार आहेत, आपण परिस्थितीने गरीब असतात तरी चालेल, पण विचाराने माणूस कधीच गरीब असतो. कारण आपले विचार जर गरीब असतील तर आपण कधी श्रीमंत बनणार नाही. कारण पैसा कमवणे हा माझा कधी ध्येय नव्हता, मोटिव्ह तोच नव्हता. कारण पैसे फिगर्स हे इनफायनाईट आहेत, दे आर जस्ट अ नंबर. कारण आपल्याला आज 1 लाख भेटत असतील तर आपल्याला 2 पाहिजे, 2 भेटत असतील तर 3 पाहिजे. ते अपेक्षा आपल्या कधी संपणार नाही. पण कुठेतरी जे समाधान लाभतं काहीतरी आपण अचीव्ह केल्यानंतर, ते खूप त्या ठिकाणी महत्वाचं असतं. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये नक्कीच सगळ्यात महत्वाचं जे होतं ते पाठबळ म्हणून जे माझे गुरु आहेत सचिन शिंदे, नक्कीच त्यांचं खूप मोठं पाठबळ त्या ठिकाणी. कारण आपल्यात खूप मेहनत करण्याची तयारी असते, पण कुणीतरी आपल्याला पाठबळ पण दिलं पाहिजे. नाही तू कर, नाही तू कर, नाही तू. कारण जेव्हा 3रा अटेम्प्ट होता, जेव्हा मला एक संधी भेटली, तेव्हा हेच माझ्या पाठीशी उभे राहिले. माझा जो मावस भाऊ आहे ते माझ्या पाठीशी उभे राहिले.
सर मावस भाऊ काय करतात आपण? मावस भाऊ लातूर कोर्टामध्ये क्लर्क आहेत. आणि जे ते पण वीटभट्टीवर काम करायचे? वीटभट्टीवर काम करत होते. त्यांनी पण अभ्यास करत करत त्यांना पण नंतर गव्हर्नमेंट जॉब त्या ठिकाणी ओके, लागला. ओके. म्हणजे लहानपणी जेव्हा वीटभट्टीवर काम करत असताना इतके असे दिवस की जेव्हा आता थंडीचे दिवस आहेत, तुम्ही जर कधी कुठल्या वीटभट्टीवर गेलात तर तिथले जे मजूर असतात ना त्यांचे तुम्ही कधी हात पाहिले ना तर थंडीमुळे काय ते हात तडकतात. आणि जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो तर तेव्हा खूप काम असल्यामुळे कधी कधी गृहपाठ होत नव्हता आणि त्यावेळेस खूप स्ट्रिक्ट ती छडी असायची जी आपला कपडा येतो, कपड्याच्या मध्ये ती गोल छडी असते, त्या छडीने ते मारायचे. तर जेव्हा ते हातावर छडी पडायची तर रक्त भेगा तो रक्त बाहेर येत होतं. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती अक्षरशः म्हणजे जेवण करताना जर त्या भेगामध्ये डाळ गेली किंवा काय गेली तर इतकी आग होत होती. त्यामुळे आम्ही उलट्या हातावर छड्या घ्यायचो. सगळ्या समजा एक श्रीमंताचं मुलगा आलं किंवा वीटभट्टी मालकाचे मुलं आले तर त्यांच्याकडून पाहून असं वाटायचं की आपली लाईफ अशी का नाही होऊ शकत, की इतके चांगले कपडे घालतात, इतकं चांगलं हे खातात, मग आपण का नाही असं करू शकत, आपल्याला पण असंच करून दाखवायचं. आणि त्याला एकच पर्याय आहे, मेहनत करणे, अभ्यास करणे आणि आपले गोल अचीव करणे. ग्रॅज्युएशन संपेपर्यंत दुसऱ्यांनी दिलेले कपडे वापरले, पण जोपर्यंत मी सीए झालो नाही तोपर्यंत ही गोष्ट कुणालाच माहिती नव्हती, एक्सपोज बिलकुल झालं नाही. कारण हे जर मी तुम्हाला सीए होण्याच्या अगोदर सांगितलं असतं तर तुम्हाला काहीच वाटलं नसतं. ओके ठीक आहे ठीक आहे. पण जेव्हा आपण एक पर्टिक्युलर गोष्ट अचीव करतो ना तेव्हा आपल्याला समाज खूप जास्त त्याच्या प्रमाणात रिटर्न देतं आणि समाजाचा ऋणी मी कायम राहील. कारण या मराठमोळ्या मातीत मी या ठिकाणी जन्म घेतला, नक्कीच मला खूप अभिमान आहे. माझा जन्म या महाराष्ट्रात झाला आणि या लोकांनी जितकं प्रेम दिलं, मी जेवढी मेहनत केली त्याच्यापेक्षा दुपटीनं प्रेम मला या ठिकाणी या मातृभूमीने दिलं. आणि आजही फक्त आणि फक्त मेहनत करणे, कारण या जगात कुठलाही असा श्रीमंत माणूस नाही जो आपल्या काल जो निघून गेला तो विकत घेऊ शकेल आणि कुठलाही गरीब व्यक्ती नाही जो आपला उद्या बदलू शकणार. प्रत्येकाच्या मनगटात मेहनत असते, प्रत्येकाच्या मनात काही ना काही अचीव करण्याची जिद्द असते, पण त्याला काय पाहिजे असतं, कन्सिस्टन्सी, फोकस. कारण आपण एखाद्या ध्येयावर जेव्हा चालायला लागतो तेव्हा साईडनं खूप आपल्याला लोक डिस्टर्ब करतात, खूप समाज आपल्याला बोलतो, खूप अडचणी त्या ठिकाणी येतात. पण आपलं ध्येय जर फिक्स असेल की मला इथून कुठं जायचंय, समजा इथून मला पुण्याला जायचंय तर माझं ध्येय फिक्स झाले तर मला पुण्यालाच जायचंय. वाटामध्ये गतिरोधक येतात, खड्डे येतात, अडचणी येतात, पण त्याला आपण ओव्हरटेक करून तिथं गेलं पाहिजे. कारण ते ओव्हरटेक केल्यानंतर तुम्हाला जे भेटणार आहे ना तो आनंद जो आहे ना तो खरंच कधीच तुम्हाला बोटावरती मोजता येण्यासारखा. आजही माझ्या घरच्यांना कळत नाही की मी काय करतोय किंवा काय बनलेलो आहे किंवा काय आहे. त्यांना एकच कळतंय की बाबा आम्हाला त्यांनी चांगल्या घरात ठेवलंय ना, बाहेर जाण्यासाठी पोरीवर देतो ना, त्यांना काहीच घेणं देणं नसतं. ते आजही म्हणतात खूप मेहनत करतोस बाबा, बाहेर जात जाऊ न, फिरत जाऊ न. त्यांना आजही कळत नाही मी काय बनलो. सर घरी कोण कोण असतात? आता घरी आई असते, वडील असतात, लहान भाऊ आहे, त्यांच्या मिसेस आहेत. लहान भाऊ काय करतात? लहान भाऊ आजही मजुरीच करतो. मग तुम्ही सर त्यांना एखाद्या व्यवसायामध्ये? बिलकुल सर, खूप प्रयत्न केला लावण्यासाठी, व्यवसायासाठी प्रयत्न केला, पण शेवटी कसं असतं माहितीये का, आपण कुणाचं माइंड नाही बदलू शकत. मग ते तुमच्यासोबत राहून मजुरीच करतात? हो, शिक्षण सर, आता समजा त्यांना पर्टिक्युलर आपण एका बँकेत लावतो किंवा एखादा किराणा छोटंच दुकान वगैरे? सगळे प्रयत्न केले सर, नाही. कारण शेवटी कसं असतं माहिती का, आपला ग्रुप जो असतो, आपण दोन खूप छान मित्र आहे, तुम्ही पण सुपारी खात नाही, मी पण सुपारी खात, आपल्या दोघांची चांगली जमते. समजा मी तुम्हाला पानटपरी टाकून दिली आणि माझा मित्र खूपच सुपारी खात, काय फायदा? दोघं सुपारी खायला बसून मग जमत नाही ना सर. मग हल्ली आपण त्यांना एका पतसंस्थेवर लावलेलं आहे, त्या ठिकाणी बंद केलेलं आहे काम. या सर, या इकडे या. आपण सर प्रयत्न करू शकतो, नशीब नाही बदलू शकत. नाही, नशीब नॉर्मली दोन गोष्टी असतात सर. नशीब तेव्हाच बदलतं जेव्हा तुमचं हार्डवर्क पाठीमागं असतं. नशीब हा फक्त 1% असतो. 99% आपली मेहनत आहे. स्वतःची इच्छा पाहिजे. स्वतःची इच्छा पाहिजे सर. स्वतःची